ताई बोलताना तुम्ही एका गोष्टीचा उल्लेख केला, तुमच्या कळव्याचं ते दुकान. हं, आपल्या चर्चेमध्ये तुम्ही असं म्हणालेलात, की ते आपण उभं केलं, पण ते नंतर त्याच्यामध्ये खूप मोठं अपयश आलं. हं, त्यानंतर कट्टू तुम्ही ठाण्याला येणं आणि हं, ठाण्यासारख्या राम मारुती रोडच्या प्राईम एरियामध्ये हं, तुमचं दुकान असणं. हं. त्यानंतर त्या दुकानाचे अजून मल्टिपल व्हर्जन मल्टिपल होणं. होणं. बरोबर. ते थेट अगदी सामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत पोहोचणं. म्हणजे हं, ही पण एक जर्नी जी आहे ताई, हं. ऑब्व्हियस आहे अपयश आलं, की आजकाल लगेच खचलं जातं खचलं जातं. आणि बरोबर. आपण माघार घेतो. हं. मला तेही आपल्या प्रेक्षकांना सांगायचं की काय नेमकं होतं आणि तुम्ही काय सल्ला द्याल? माझा सल्ला हेच असेल, कळव्याचा जेव्हा शॉप चालू केलं ना, हं. त्याच्यानंतर म्हणजे अगोदर मला चांगला रिस्पॉन्स मिळत होता आणि मला वाटतं, की तू सुद्धा तिथून हो, आहेस. होय. तर हे तुला माहितीच असेल, कळवा कटिंग झालं होतं. रोड बरोबर. कटिंग झालं होतं. बरोबर आहे. हो. तर त्यावेळेला मी ज्या शॉपमध्ये होते, त्या शॉपचं ओनरचं जे शॉप आहे ना, हं. त्याचं शॉप रोड कटिंगमध्ये गेलं. राइट. आणि त्यांनी काय केलं, त्याचं जे शॉप होतं त्यांनी माझ्या बाहेरची जागा होती ना तिथे चालू केलं आणि मग माझा म्हणजे लोकांना असं झालं की कळव्यातला शॉप हा ईशा बुटीक बंद झाला. बंद त्यावेळेला ईशा झालं. बुटीक होतं येस, येस, येस. आणि ते बंद झालं म्हणून लोकांना असं वाटायला लागलं की हे बंद झालं. मग हो. माझं शॉपचं हे पूर्ण बंद हे करत आलं की बाबा आपलं हे रिस्पॉन्स कमी होत चाललं. कस्टमर येणं बंद व्हायला लागलं आणि हं. मग त्याच्यानंतर मला माझ्या दुकान मालकाने सांगितलं की हे तुला खाली करायचं. अच्छा. म्हणजे मग मी तिथेच पूर्ण म्हणजे म्हणतात ना माझ्या पायाखालची जी जमीन जमीन अशी सरकली. सरकतेय तसं झालं माझं पूर्ण, की बाबा हं. आता काय करायचं? की एवढं इंटेरियर केलं, एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यात, आपण एवढी इन्व्हेस्टमेंट केली आणि आता आपल्याला दुकान खाली करायचंय. आता काय करायचं? मग मी त्यावेळेला अ, ऐरोलीमध्ये इकडे-तिकडे शॉप बघितलं, पण हं. माझं बजेट बसत नव्हतं. हं, हं. बजेट माझं बसत नव्हतं. बजेटमध्ये काहीच बसत नव्हतं आणि अनायसे असं झालं, की त्यांनीच नंतर डिसिजन घेतलं शॉप मालकाने, की नाही तू थांब इथे. आम्हीच जातो. पण ते जाण्यासाठी त्यांना 1.5 वर्ष लागलं. हं. तोपर्यंत असं झालं, की लोकांपर्यंत म्हणजे असं म्हणजे थोडं-थोडंसं कालांतरानं विसर पडतो विसर पडतो लोकांचा. आणि मग मी त्यावेळेला म्हणजे मग मी असं करायला लागले, की म्हटलं, की जाऊ दे थोडं 1-2 वर्ष मी तसेही काढले. हं, पण माझं ना असं स्वप्न होतं, की ठाण्यात आपलं शॉप असावं. हं. मी ना शिवाप्रसाद हॉटेलमध्ये नाष्टा करायला जायची. अच्छा. समोरचं हॉटेल. समोरचं हॉटेल आणि त्या शिवाप्रसाद हॉटेलच्या तिथे ना एकदा मी बाहेर अशी उभी होती हां. आणि जस्ट अशी बघते माझ्या समोर आहे ना जो आत्ताचा जो माझा शॉप आहे ना त्याचा डिस्प्ले खूप मोठा आहे. हो, 18 हो, फुटाचा हो, डिस्प्ले. हो. बरोबर. सो मी तिथे उभी राहून तिथे बघत होती, की बाबा एवढा मोठा डिस्प्ले आहे. काय म्हटलं हा शॉप आहे. हं. इतका मोठा डिस्प्ले आपल्याला मिळाला तर. आणि आज तोच तोच दुकान माझं आहे. काय म्हणजे म्हणता? म्हणजे हे तुम्ही मॅनिफेस्टेशन ज्याला हां, आपण म्हणतो. मॅनिफेस्टेशन केलंय. ते आज की तुम्ही साकार हां, केलं. म्हणजे कसं असं विचार केला, की हे शॉप आपलं असेल तर. हं. आपल्याला हा शॉप मिळवायचा आहे, काय करावं लागेल? आणि मी भरपूर ठाण्यात शॉप बघितले. मी माझ्या नवऱ्याला सांगितलं, की आपल्याला ना ठाण्यात शॉप टाकायचं. मला म्हणतायत म्हणजे त्यांनी फायनान्शियली सपोर्ट मला घरातून भरपूर होतं. बरोबर. म्हणजे त्याच्यासाठी मला असं काही जास्त हे करायला नाही लागलं, की इतकं त्रास नाही करावा लागला. हं. आणि जे आहे ते खरं. उगाचच मी हे नाही सांगत आहे, की बाबा की मी बरोबर आहे. असं-असं हे हो, हो. केलंय, मी इथून पैसा घेतला तसं नाही. मी बँकेचे लोन सुद्धा काढलेले आहेत. हं. कारण की सगळाच पैसा आपल्या खिशात असतो खिशात असं नसतो. नसतो. बरोबर आहे. आणि तुम्हाला जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर बँका आहेत. हं. आणि बँकेमधून तुम्ही हे करू शकता. म्हणजे तुम्ही जर मुद्रा लोन आहेत, पी-एम-जी-पी लोन आहेत, अशा टाइपचे राइट. लोन सुद्धा तुम्ही घेऊ शकता. खरी जर गोष्ट आहे. तुमचं पूर्ण हे व्यवस्थित असेल, तुम्ही हं. अ, आपलं हे करावं लागतं, तुम्हाला एक प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे करावं लागतं. ते जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला बँका सुद्धा सपोर्ट करतात बरोबर. बिझनेससाठी. सो मी इतक्या गोष्टी म्हणजे इतक्या लेव्हलपर्यंत जास्त केलेल्या नाहीयेत. मी लोन घेतलेत. पण हं. मला ते नंतर आपोआप माझ्या लेव्हलला मी येत गेली आणि मला ते तसं लोन वगैरे बँक स्वतः मिळालं. प्रोव्हाईड करायला लागली. हं. मग मला भेटायला लागले. सो माझ्या मिस्टरांनी त्यावेळेला मला सपोर्ट केला. मग मी ठाण्यात अगोदर शॉप चालू ठेवलं आणि ठाण्यात शॉप चालू केल्याच्या नंतर लगेचच मी कळव्याचा शॉप शटडाउन नाही केलं. अच्छा. हां, हं, कारण की हं. माझा पूर्ण क्राउड आहे ना, मी ठाण्याला फिरवलं. फिरवला. बरोबर आहे. म्हणजे 2 वर्ष त्यापैकी मी पण होते. जे कळव्याला तुमच्या दुकानातून हां, खूप ब्लाउजेस घेत ब्लाउजेस होते. घ्यायचे. येस. सो कळव्याचा शॉपचे सगळा क्राउड मी हळू-हळू फिरवलं हं. आणि असं झालं की ठाण्यामध्ये ना खूप छान रिस्पॉन्स मिळत गेला. बरोबर. म्हणजे अगदी सेलिब्रिटीज वगैरे, चाइल्ड सेलिब्रिटीज वगैरे यायला लागले आपल्या शॉपमध्ये आणि माझ्या असं असं वाटायचं की बाबा आपल्याकडे म्हणजे कलेक्शन मी असं बनवत गेली की त्याच्यासाठी म्हणजे ना तो कलेक्शन ठाण्यात कुठेच नव्हतं. खरी गोष्ट आहे. हो. आत्ता आले ते. आता बरेच कॉम्पिटिटर आहेत, पण हां, त्या काळी ते खऱ्या अर्थानं खऱ्या नव्हतं. अर्थाने आणि त्यावेळेला खणाची साडी बनवणारी ठाण्याला राम मारुती रोडला पहिली मी होती.
बर. हा म्हणजे त्यावेळेला मी पूर्ण खणाचं आपलं ह्याचं ब्लाऊज पीसेस पासून मी साडी बनवली होती. हो, आणि nice. ती पहिली साडी होती ती माझी आणि अच्छा. त्याच्यानंतर मग ठाण्यात साड्या दिसायला लागल्या खणाच्या. बरोबर. असं झालं. आणि मग नंतर हळू-हळू जसं वाढत गेलं, मग मी नंतर काय झालं, आपला रिस्पॉन्स जास्त मिळतंय ना, तर मग आणि कळव्यालाही आपलं मॅन्युफॅक्चरिंग जास्त कळव्यातच होत होतं अच्छा. आणि कळव्यात जागाही नाही पुरत होती. बरोबर आहे. आणि माझे खूप हाल होत होते, इथून तिथे, तिथून इथे. सो मग मी काय केलं, कळव्यातलं शॉप शटडाउन केलं आणि मग ते आपला मॅन्युफॅक्चरिंग हब ज्या आहे, ते आपण ठाण्यामध्येच चालू केलंय. आपलं अच्छा. तलावपालीला इथे आपलं ठाण्यामध्ये आपलं मॅन्युफॅक्चरिंग पूर्ण हब आहे बर. आणि बर. आपण तिथेच मॅन्युफॅक्चर करतो. वाव, ग्रेट आहे. म्हणजे आणि खऱ्या अर्थानं तुमच्या डिझाईन्स त्यावेळेस कळव्यामध्ये सुद्धा एकमेव दुकान होतं एकमेव जिथं दुकान. रेडीमेड ब्लाऊज मध्ये हं. इतक्या व्हरायटीज. आणि भयानक ब्लाउजेस होते. खरी गोष्ट आहे. म्हणजे मी स्वतः त्याचं अगदी याची देही याची डोळा प्रत्यय घेतला असं मी म्हणेन. खरंय खरंय.